कृष्ण दिसतोय ना सगळ्यांना ऐकू येतंय कारण भास्कर जाधव साहेब आपण जे बोलत होता आम्हाला मागे थोडंफारच ऐकू येत होतं पण लोकांच्या प्रतिक्रियेवरून मला कळलेलं आहे की सचिन तेंडुलकरची बॅटिंग झाल्यानंतर बॅटिंग करणं किती कठीण असतं. बाकीचे बसून येतं चालेल ना म्हणजे उपर थोडं मागे येऊ आता दिसतंय का जाऊ दे आपली तोंड खराब करून नका घेऊ पण एक मला मोबाईल खाली कर ना. जेव्हा माझा इथे प्रवेश झाला इथे मी स्वागत होत होती एक टी शर्ट मला मस्त दिसला. किती खोके 50 खोके 50 खोके असं जसं आपण सगळे आता घोषणा देत आहोत मागच्या महिन्यात आम्ही सगळे विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून घोषणा देत होतो. आम्ही ओरडत होतो 50 खोके 50 खोके 50 खोके. आता हे सगळं ओरडल्यानंतर अरे खाऊन 50 खोके अरे खाऊन 50 खोके. आता मला तुम्ही सांगा जेव्हा आम्ही हे ओरडत होतो ज्यांनी 50 खोके खाल्लेले आहेत त्यांना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती ना. त्यांच्यातून एक निर्लज्ज मंत्री आम्हाला विचारत होते तुम्हाला पाहिजे का तुम्हाला पाहिजे का. आणि हेच मी तुम्हाला आज विचारायला आलेलो आहे की असे निर्लज्ज 50 खोके खाणारे खोके सरकार तुम्हाला राज्यकर्ते म्हणून मान्य आहेत का. तुम्हाला सरकार म्हणून हे मान्य आहे का. कारण जे काही वातावरण मला महाराष्ट्र दिसत आहे आज खर तर छत्रपती शिवरायांचा इथे पुतळा आहे त्यांना मी नतमस्तक नंतर होणार आहे. मी दळवी साहेबांनी सांगितलं पहिलं मला जनतेसमोर नतमस्तक होऊ द्या आणि त्याच्यानंतर मी तिथे महाराजांसमोर जाणारच आहे. कारण हा सगळा आशीर्वाद घेऊन हा जनतेचा आशीर्वाद या जनतेचं प्रेम घेऊन मी छत्रपती शिवरायांकडे प्रेरणा घ्यायला आणि त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला जाणार आहे. पण मला वाटतं बरोबर 4 महिन्यापूर्वी इथेच आपली सभा झालेली इथेच झालेली मला वाटतं इथेच तेव्हा मला अनिल परब साहेबांनी सांगितलेलं तेव्हा मला वाईकर साहेबांनी सांगितलेलं की जे सांगतायत की ज्यांनी पुतळा बनवला त्यांनी पुतळा खरं बनवलं पालकमंत्री म्हणून आधी वाईकर साहेबांनी घेतली नंतर अनिल परब साहेबांनी घेतली होती. तरी मी कोणाचे मित्र म्हणून समजत होतो त्यांच्यासाठी मी पक्षात स्वतः वाईट वेळा घेतला त्यांच्यासाठी उभं राहिलो मी आणि त्याच मैत्रीचा आज पाठीवर वार घेऊन मी तुमच्या समोर आलेलो त्याच पाठीवर वार घेऊन आलेलो म्हणजे ज्याला मी मिठी मारायचो डोळे बंद करून मिठी मारायचो त्यांच्या हातात खंजीर कधी आला हे मला कळलंच नाही. हे मला कळायला वेळ लागलं पण ह्याच मतदारसंघात नाही असंच माझं 40 मतदारसंघांमध्ये होतं कारण जिथे जिथे मी जातो या 40 गद्दारांच्या मतदारसंघामध्ये 12 खासदार असतील 40 आमदार असतील थोडं तरी मनात माझं दुःख येत असतं की अरे आपण काय नक्की कमी केलं ह्या 40 लोकांसाठी की यांनी आपल्या पाठीत खंजीर टुचून असे निघून गेले. काय नक्की आपण यांना कमी दिलं होतं काय यांच्याकडे देणं बाकी होतं की यांनी असा वार करून हे निघून गेले आपल्याला. म्हणजे दुःख तर होतच कारण अर्थात मला आठवतं हे सगळेच लोक गेले 10, 12, 15 वर्ष यांना सगळ्यांना जवळून ओळखत आहे. निवडणुका येतात लवकर घाबरू नका जे काही दाखवायचं ते मतपेटीत दाखवायचं. पण 40 मतदारसंघांमध्ये गेल्यानंतर मला दुःख या गोष्टीचं होतं की ज्या लोकांसाठी आम्ही दिवस रात्र मेहनत केली तिकीट देताना बघितलेलं उद्धव साहेबांना रात्रभर जागून यांच्याशी बोलताना बघितलेलं यांच्यासाठी जिंकायचं कसं ही सगळी स्ट्रॅटेजी असताना बघितलेली आहे त्याच्यासाठी प्रचार आम्ही केलेला. जसं आज मला इथे मला वाटतं तुम्ही 4:30 पासून या सभेला आहात बरोबर ना. असं तुम्ही ह्या 40 लोकांच्या पण ह्या 40 गद्दारांच्या सभेसाठी पण तासन तास थांबले असाल
असंच तुम्ही या 40 गद्दारांसाठी प्रचार माझ्यासारखा केला असाल, त्यांच्या विजय मिरवणुकीत गुलाल तुम्ही उडेल असाल, ते जेव्हा मंत्री बनले, ते जेव्हा आमदार बनले, खासदार बनले, तेव्हा तुम्हाला पण अंदाज झाला असेल ना, झाला की नव्हता? त्यांच्या सुखदुःखात आपण पण होतो सगळे, पण त्यांच्या सुखदुःखात जसे आपण होतो, त्यांनी आपली सुख दुःख बघितली नाही, त्यांनी आपली नुसतं सुखाचा वेळ बघितला. जेव्हा आपला कठीण काळ होता तेव्हा उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून हे निर्लज्ज नेते निघून गेले आपल्याला. ठीक आहे, आज थोडं मन हलकं होत आहे, कारण एकेकाचे कारनामे जर बघितले महाराष्ट्रात, कोण सांगतोय जैसेच तैसे उत्तर देईल, अरे हे उत्तर द्यायला प्रश्न कोण विचारताय? गद्दारांकडे मी लक्ष पण देत नाही, तेवढं तुमची लायकी सुद्धा नाहीये. कोण जाऊन धमकवते, लोकांना धमकवते, बोलतात गद्दार बोलले तर आम्ही कानाखाली मारू. तुमच्या मतदारसंघात येणारे 40 वेळा गद्दार बोलायला तुम्हाला, हिंगोलीच्या तिथे मला वाटतं तुम्ही जाऊन आलात आता, त्यांना काय तुम्ही बोललात होतं? पण गुदगुली केली ह्यांनी. एक आमच्याकडे महाशय आहेत, गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत पिस्तूल काढली, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पिस्तूल चालवली. एक कोणीतरी जाऊन कॉन्ट्रॅक्टरला मारतं, कोणीतरी जाऊन स्टेजवर लोकांबरोबर नाचतात का? हे सगळे कारनामे बघून कुठेतरी मला आता मन हलकं होत आहे की चला एकदाचे हे लोक निघून गेले, चांगले 40 लोक आपल्याला नवीन तरुणांना संधी देता येईल. पण आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं मला, की हे खोके सरकार चालले तरी कसं? म्हणजे काल परवाकडे माझी पत्रकार परिषद जर तुम्ही बघितली असाल तर त्या पत्रकार परिषदमध्ये मी 2 महत्वाचे मुद्दे मांडले. 2 दिवस पत्रकार परिषद घेतली, पाठोपाठ घेतली. 2 प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातून निघून गेलेले आहेत. माहिती का पहिला प्रकल्प कुठचा आहे? कुठचा आहे? वेदांता फॉक्सकॉन. हे तुम्हाला माहिती आहे, पण आपले मुख्यमंत्री महोदयाला माहितीच नव्हतं. हे तुम्हाला माहिती आहे, पण आपल्या उद्योग मंत्र्याला माहितीच नव्हतं. उद्योग मंत्र्यांचं नाव काय? हॅलो, बोला ना सर. फ्रेम दिलेली आहे, आता इथे नवीन नाव पडलंय. गाडीजवळ येऊ आता, ही करून येऊ का तिथे काय? पण हेच वेदांता फॉक्सकॉन हा जो विषय हा खूप गंभीर आहे, खूप महत्वाचा विषय आहे. आज मी तुमच्याशी जो संवाद साधत आहे तो याचसाठी साधायला आलेला आहे, कारण जे काही आपल्या राज्यात हे घडत आहे मला तरी पटणारं नाही. ठीक आहे, राजकारण एका आपल्या बाजूला असतं, तुम्ही गद्दारी केली, गद्दारी करून निघून गेलात, एक घटना बाहेर सरकार तुम्ही स्थापन केलेलं आहे, हे सरकार बेकायदेशीर आहे, बेईमानाचं आहे, घटना बाहेर तुम्ही आज लिहून घ्या, सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. पण हे जेव्हा मी बोलत आहे ते सत्य जरी असलं तर या 2-3 महिन्यामध्ये जे काही घडत आहे हे काही चांगली गोष्ट नाही आपल्याला दिसत, चांगली लक्षणं. ज्या वेदांता फॉक्सकॉनसाठी मी असेल, सुभाष देसाई साहेब असतील, ते उद्योग मंत्री होते, जानेवारी पासून आम्ही प्रयत्न केले. ज्या मिनिटाला डिसेंबरमध्ये आम्ही ऐकलं की केंद्र सरकारने 76,000 कोटीची सबसिडी सेमी कंडक्टरसाठी आणलेली आहे आपल्या देशात, चांगला प्रस्ताव होता. मी केंद्र सरकारवर आरोप करत नाही, टीका करत नाही. तो प्रस्ताव, त्याचा पाठपुरावा आम्ही सुरू केला. जानेवारी ते आता जून पर्यंत प्रत्येक महिन्यात आमची 2-3 वेळा भेट झाली. त्या वेदांता फॉक्सकॉनच्या 2-4 टीम्स गेल्या तिथे. अनिल अग्रवाल साहेबांना आम्ही स्वतः भेटलो, डॅवॉसला भेटलो, इथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर भेटलो, मुंबईत भेटलो. त्यांच्या टीम्स जाऊन तळेगावच्या तिथे, पुण्याच्या जवळ तळेगाव आहे, तिथे जाऊन त्यांनी जागा नक्की केली आणि 100% हे वेदांता फॉक्सकॉन आपल्या महाराष्ट्रात येणार होतं. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात देसाई साहेब दिल्लीला गेले, त्या फॉक्सकॉनच्या टीमला भेटले, जागा पक्की केली, तळेगावमध्ये येणार, महाराष्ट्रात 1 लाख लोकांसाठी, तरुणींसाठी रोजगार निर्माण करणार, असं आपण ह्या महाराष्ट्रात काम करत होतो. त्यानंतर सरकार ह्या 40 गद्दारांनी पाडलं, तरी देखील आम्ही कुठेही टीका केली नाही. आम्हाला वाटलं चला हे काम पुढे चाललेलं, चांगलं चाललेलं आहे, त्यांना थोडं पाठबळ द्यावं, कारण जे काही फायदा होईल, जो काही चांगलं काम होईल ते आपल्या महाराष्ट्रासाठी होईल, महाराष्ट्राच्या तरुणांसाठी होईल. आता जे काही येतं ना समोर, 15 जुलैला या महाराष्ट्र शासनाची हायपॉवर कमिटीची बैठक झाली. ज्या काही सबसिडी, ज्या काही सवलती द्यायच्या होत्या त्या आपण मान्य केल्या. 26 की 27 जुलै, 25 की 26 जुलैला विधान भवनामध्ये, असेंब्लीमध्ये गीते साहेब या तात्पुरतं मुख्यमंत्र्यांनी, तात्पुरतं मी बोलतोय का हे सरकार कोसळणार आहे, हंगामीचं माहित नाही, हंगामा खूप चालू आहे, पण त्यांनी सांगितलं, त्यांनी एकेरी उल्लेख केला, तो वेदांत आलेला, जसं काही कॉन्ट्रॅक्टर आला, 4 लाख कोटी घेऊन येतोय. काय झालंय या राज्यामध्ये?
की एकंदरच तुम्ही बघितलं तर मुख्यमंत्र्यांना कोणीतरी सांगितलं 4 लाख कोटी घेऊन येतात वेदांतामध्ये. MIDCच्या जर्नलमध्ये आलेलं आहे, त्यांच्या मॅगझिनमध्ये आलेले 1 लाख कोटी आहे. 2.25 लाख कोटीची गुंतवणूक, 1 लाख रोजगार निर्माण करणारा. 27 ते 28 तारखेला त्यांनी सांगितलं. परत 29 ऑगस्टला इथे साहेब उपमुख्यमंत्री महोदयांची वेदांता बरोबर म्हणजे अनिल अग्रवाल साहेबांबरोबर बैठक झाली आणि 5 सप्टेंबरला आपल्या शासनाने वेदांता फॉक्सकॉन ग्रुपला पत्र पाठवलेलं आहे की MOU कधी करायचं. पण आता तो निघून गेलं. कुठे गेलं ते? गुजरातला गेलं. गुजरातला जाण्याबद्दल दुःख नाही. गुजरातला जाऊ दे, राजस्थानला जाऊ दे, आंध्रात जाऊ दे, तेलंगणात जाऊ दे. दुःख आणि राग मला ह्या गोष्टीचा येतो की जो प्रकल्प आपण महाराष्ट्रात 100% आणणार होतो, ज्या प्रकल्पामुळे माझ्या ह्या तरुणांना बेरोजगार जे आहेत माझ्या समोर आज, त्या लोकांना आपण 1 लाख लोकांना रोजगार देऊ शकलो असतो, तरुण आणि तरुणींना, तो प्रकल्प निघून गेला. माझ्या राज्याच्या उद्योग मंत्र्याला कल्पना देखील नाही, काडी मात्र माहिती देखील नाही. ही मला लाज वाटणारी गोष्ट आहे. आज तरुण म्हणून मला लाज वाटतं. दुसरा प्रकल्प मी जो बोललो बल्क ड्रग पार्कचा, रोह्यामध्ये, इथून पुढे गेल्यानंतर रोह्यामध्ये जिथे सगळं आपण जिथे खासदार होता तिथे रोह्यामध्ये बल्क ड्रग पार्क. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण कोविडच्या लसी असतील किंवा कुठच्याही लसी वॅक्सिन मध्ये महाराष्ट्र नंबर 1 वर, औषध मध्ये 1 नंबरवर आहे. आपण औषधं किती जगाला एक्सपोर्ट करतो, एक्सपोर्ट मध्ये आपण 2 नंबरवर आहोत. नावाशेवाचं पोर्ट आहे तिथे, नवीन एअरपोर्ट येणार होतं. बल्क ड्रग पार्कसाठी आपल्या म्हणजे उद्धव साहेबांच्या सरकारने 2,500 कोटी सबसिडी म्हणून बाजूला काढून ठेवलेले, 5,000 एकर आपण बाजूला काढून ठेवलेले. तरी देखील बल्क ड्रग पार्क गेलं कुठे? गुजरात, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश ह्या 3 राज्यांकडे गेलं आणि महाराष्ट्राकडे आलं नाही. तिसरा प्रकल्प जो आम्ही आता पाठपुरावा करत होतो गेले 1 वर्ष, एअरबस आणि टाटाचा आहे. एक प्रकल्प आम्ही पुण्याकडे नेत होतो, दुसरा प्रकल्प रोह्याकडे नेत होतो रायगडमध्ये, तिसरा प्रकल्प आम्हाला नागपूरमध्ये न्यायचा होता, तो म्हणजे एअरबसचा. तिथे डिफेन्स आणि विमानं बनवण्याचा हा प्रकल्प आणत होतो. आजच मी मुख्यमंत्री महोदयांना सांगतोय, दिवस फार कमी राहिलेले आहेत. स्वतःसाठी 11 वेळा की 12 वेळा तुम्ही दिल्लीला गेलेला आहात. अरे एकदा तरी ह्या महाराष्ट्रासाठी दिल्लीला जा, आमच्या हक्काचे ते मागून या. कारण स्वतःसाठी, स्वतःच्या पदांसाठी असेल, स्वतःच्या सुरक्षेसाठी असेल, स्वतःचं जे काही मागायचं होतं, तुम्ही दिल्लीसमोर जाऊन झुकून आलेला आहात. ठीक आहे, माझं काही म्हणणं नाही. हे महाराष्ट्र सगळं बघत आहे, हा पूर्ण राज्य बघत आहे, जनता बघत आहे. पण कधी ना कधीतरी महाराष्ट्रासाठी जा. नवरात्र लवकर सुरू होणार आहे, मग आपण परत एकदा व्यस्त व्हाल. दांडिया, गरबा, मंडळ 6 वाजेपर्यंत, सकाळी 4 वाजेपर्यंत. वर्ल्ड रेकॉर्ड आहे आपला, तो तोडायचा आपल्याला. नाही तर त्यांना पण खेळाचा दर्जा देणार आहे. असं झालेलं आहे तर खेळाच्या दर्जावरनं आमच्याकडे एवढी मंडळ येतात की दर्जा मिळणार कधी. अजून कुठचाही GR आला नाही. आलाय का? इन्शुरन्स मिळणार तर आपल्या दहीहंडीवाल्यांना मिळालंय का? नाही मिळालं. गाजर नुसतं गाजरच वाटतंय. पण महत्वाची गोष्ट ही झालेली आहे की हे जे सगळं काही चाललेलं आहे, आपल्याकडून 2 महत्वाचे प्रकल्प गेले, तिसरा निघू शकतो, तरी यांचं लक्ष माझ्या महाराष्ट्रात काही येईल नाही, माझ्या पक्षात कोण येईल, माझ्या गद्दारांच्या पक्षात कोण येईल एवढंच बनलेलं आहे. माझ्यासोबत कोण येते, मी ह्याला काही चॉकलेट देतो, त्याला काही चॉकलेट देतो, तर मंत्री करतो. अजूनही मंत्रिपदाचा विस्तार झालेला नाही, मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. गद्दार कोण बनतंय एवढ्यावर लक्ष. पण माझ्या महाराष्ट्रात रोजगार कोण देणार, रोजगार कोण निर्माण करणार, ह्याच्याकडे ह्या सरकारचं लक्ष नाही. हे जे सरकार आहे, हे जे घटनाबाह्य सरकार आहे, हे तुम्हाला पटणार आहे का? तर ही जी गद्दारी झालेली मुळात, ही गद्दारी नुसतं शिवसेनेशी नाही, नुसतं उद्धव साहेबांशी नाही, तर माणुसकीशी गद्दारी झालेली आहे. ही गद्दारी जर तुम्ही बघितली तर एखादा जो माणूस असतो, जो कुटुंब प्रमुख असतो, पक्षप्रमुख असतो, उद्धव साहेबांसारखा नेता जो आपल्या सोबत, तुम्हाला माहिती सगळ्यांना उद्धव साहेब किती प्रामाणिक आहे, किती सच्चा माणूस आहे, साफ दिलचा माणूस आहे. पण ही जी गद्दारी झाली, उद्धव साहेबांच्या पाठीत जो तरी खंजीर खूप असला, तो उद्धव साहेबांच्या सर्वात कठीण काळात तरी खंजीर खूप निघून गेले. तुम्ही लक्षात घ्या. आज तुम्ही बघत असाल, उद्धव साहेब सगळ्यांना भेटत आहेत, बोलत आहेत, सगळीकडे तुमच्याशी जे कोणी मातोश्री करत आहेत, भेटतायत, बोलतायत, लोकांची भेटत आहेत. मंत्रीपद मुख्यमंत्री असताना देखील करत होते. पण जे 2-3 महिने त्यांचे होते ते एवढे कठीण होते, ते आम्हाला पण भेटताना आम्ही पण 2, 3, 4, 5 कोविड टेस्ट करून त्यांना भेटत होतो. कारण ते हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यांचे 1 नाही तर 2 ऑपरेशन झाले होते. इथे मला माहिती आहे किती लोकांचे ऑपरेशन झाले असतील, पण ज्यांचे झाले आहेत त्यांना माहिती आहे
ते ऑपरेशन थिएटरमध्ये जाणं एकदा पण काय अर्ध्या वेळे पण जर तुम्ही गेलात, अर्धा मिनिटं जरी गेलात तरी मनावर एक वेगळं दडपण असतं की अरे ऑपरेशन थिएटरमध्ये चाललं. दाताचं डॉक्टर असेल किंवा लस घ्यायला गेला असेल कोविडची, तिथे पण आपल्याला भीती वाटते की अरे दुखणार की नाही, दुखणार की नाही. पण उद्धव साहेबांचं एक नाही दुसरं ऑपरेशन जेव्हा झालं तेव्हा मी स्कॉटलंडला होतो, पर्यावरण मंत्री म्हणून एक जागतिक परिषदेत होतो. माझी तिथे परिषद झाली आणि धावत पडत मी आलो आणि उद्धव साहेबांना हॉस्पिटलला भेटायला गेलो. तेव्हा चित्र एकदम विचित्र होतं, कारण उद्धव साहेब हॉस्पिटल बेडमध्ये होते, जास्ती हलू शकत नव्हते. कोविडचे बाहेर रुग्ण वाढत होते. डिसेंबरचा काळ होता, दिवाळी होऊन गेलेली. आपल्याला आठवत असेल कोविड झपाट्याने वाढत होता आणि उद्धव साहेबांचं पूर्णपणे लक्ष एवढ्यावरच होतं की महाराष्ट्राला या कोविडमधून बाहेर कसं काढायचं, रुग्ण कसे कमी करायचे, रुग्णांना बरं कसं करायचं, लक्ष एवढ्यावरच होतं. आणि उद्धव साहेब प्रत्येक आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर, मंत्री, एसपी, कलेक्टर, म्युनिसिपल कमिशनर, पोलीस कमिशनर यांच्याशी एवढंच चर्चा करत होते, मंत्रिमंडळाची चर्चा करत होते की आपल्याला कोविडमधून महाराष्ट्राला बाहेर कसं काढायचं आणि महाराष्ट्राचं अर्थचक्र पुन्हा कसं चालायला लावायचं, इंडस्ट्री कशी नवीन येऊ शकेल ह्याच्यावर उद्धव साहेब विचार करत होते. आणि जेवढी काही ताकद त्यांच्यात होती त्या हॉस्पिटल बेडमध्ये मी बघत होतो स्वतः. मी मुलगा म्हणून त्यांचं दुखणं बघितलेलं आहे, आमदार म्हणून दुखणं बघितलेलं आहे. पण त्याच वेळी जेव्हा उद्धव साहेब महाराष्ट्राचा विचार करत होते ना, तेव्हा हे 40 निर्लज्ज गद्दार लोक स्वतःचा विचार करत होते आणि गद्दारी कशी करणार ह्याचा विचार करत होते. म्हणजे विचार करा तुम्ही, कधी सरकार पार्टी करायचं, सरकार पाडायचं. ठीक आहे, मी अनेक सरकार या देशात पडताना बघितलेले आहेत, अनेक गद्दारीची आपण बघितलेलं आहे. अनेकदा लोकांनी पक्ष सोडून गेलेले आहेत, दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत, आमदार असतील, खासदार असतील, सरकारं पडलेली आहे. पण कधीही कोणी जेवढ्या वाईट वृत्तीचं मी बघितलं नाही की ज्या माणसाचा कठीण काळ असतो, ज्या माणसाने तुम्हाला सर्व काही दिलं, त्या माणसाला त्याच वेळी बरोबर पाठीत खंजीर खुपसून निघून जायचं. मला सांगा तुम्ही, हे 40 लोक जर असं उद्धव साहेबांबरोबर करत असतील तर तुमचं आमचं काय बघणार आहे? जे उद्धव साहेबांचे कधी नाही झाले ते तुमचे होऊ शकतात का? होऊ शकतात का? नाही होऊ शकत. आणि एकंदर मग महाराष्ट्रात त्यांनी जे आता फिरायला सुरू केलेलं आहे, कारणं त्याला सुरू केलेले आहेत. एक तर उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसलं तर खूपच त्यांच्या कठीण काळात त्यांना सोडून गेले. पण आज महाराष्ट्रात हे काय म्हणून फिरत होते, आता थोडं कमी झालं ते बोलणं. पण मध्यंतरीच्या काळात जो तो मूळ आलेला त्यांना की आम्ही बंडखोर आहोत, आम्ही बंड केला, आम्ही क्रांती केली, आम्ही उठाव केला. तुम्ही उठाव नाही केलात, तुम्ही बंड नाही केलात, तुम्ही क्रांती नाही केली. क्रांती करायला हिंमत लागते, बंड आणि उठाव करायला ताकद लागते, जिद्द लागते, हिंमत लागते. तुम्ही होतात ते डरपोक होतात आणि तुम्ही गद्दार आहात आणि गद्दार म्हणूनच राहणार. तुम्ही गद्दार आहात आणि गद्दारीचा शिक्का तुमच्या माथ्यावर घेऊन फिरणार आहात. जर तुम्हाला बंड करायचं असता, जर तुम्हाला क्रांती करायची असती तर तुम्ही या महाराष्ट्राच्या भूमीत असतात आणि इथून ही माती सोडून गेला नसतात. तुम्ही गेलात कुठे? पहिला पळालात कुठे? सुरतेला. म्हणजे त्यावेळी 40 आमदार घेऊन गेले सुरतेला आणि आता 2 प्रकल्प पाठवले गुजरातला. पण हे पहिले पळाले कुठे? सुरतेला पळाले. तिथून कुठे गेले? गुवाहाटीला गेले. आणि गुवाहाटीला काय बघितलं आम्ही? डोंगर, झाडी. आज मी तेच गाडीत विनायकराव साहेबांना विचारत होतो की ह्या 40 लोकांना डोंगर आणि झाडी बघायची होती तर कोकणात या ना. थोडं गाड्या आपल्या बाजूला काढा, तिथून एक कोणीतरी जात आहे, थोडं गाड्या आपल्या मोकळ्या काढा. मागे ट्रॅफिक आहे, थोडं गाड्या नाही, मागून एक अंतर येतो म्हणून थोडं त्याला जागा करून. आज जागा करून दिली का त्यांना? जरा पोलिसांना माझी विनंती आणि आपल्या शिवसैनिकांना विनंती आहे, बोलणार आहे, सगळ्यांना बोलणार आहे. काही काही लोकांना बोलायची लायकी नसते, त्यांना सोडून द्यायचं आपण. पण इथून गुवाहाटीला गेले, मी त्यांना सांगितलं यायचं होतं, आमच्या कोकणात यायचं होतं, बघायचं होतं डोंगर आणि झाडी. आणि इथे येऊन आमच्या शिवसैनिकांना पण भेटायला पाहिजे तुम्ही. तिथून आले कुठे? गोवा. मला काल परवाकडे कोणीतरी सांगत होतं आदित्य घाबरू नको, वेदांता फॉक्सकॉन असेल, बल ड्रग पार्क असेल, आता गुजरातला गेले, नंतर गुवाहाटीला पाठवतील, गोवा आणतील आणि मग महाराष्ट्रात आणतील. डायरेक्ट कसे येणार? पण हे सगळं जे चित्र आहे हे चित्र काही योग्य नाही आपल्यासाठी. जे गोव्यात गेले होते
गोव्यात परत तिथे पण मजा मस्ती केली. खरं तर गुवाहाटीमध्येच मला यांचा राग आलेला आणि इथेच कळलेलं की शिवसैनिक कधीच नव्हते, कारण यांच्या रक्तात जर शिवसेना असती ना तर त्या आसाममध्ये जिथे मजा मस्ती करत होते, धिंगाणा घालत होते, तिथे त्याच आसाममध्ये महापूर आलेला. लाखो लोकांना घरं नव्हती, घालायला वस्त्र नव्हती, खायला अन्न नव्हतं आणि तिथेच हे लोक हॉटेलमध्ये मजा मस्ती करत होते. ज्यांच्या रक्तात शिवसेना असती तर जाऊन ते पाण्यात उतरले असते आणि मदत केली असती. इथे जी मदत करतात तर ते मतांसाठी करतात. हे कधी यांनी लोकांसाठी काहीच केलं नाहीये. पण जेव्हा गोव्यात गेले, गोव्यामध्ये पण 4-5 दिवस ते मजा मस्ती करत होते. सरकार पाडलं, उद्धव साहेबांनी जाऊन स्वाभिमानाने जाऊन राजीनामा देऊन आले. आणि सगळ्यात वाईट गोष्ट, मला दुःख या गोष्टीचं झालं की आज जे आपल्याला सांगतात ना की आम्ही खरे शिवसैनिक, आम्ही कधी हिंदू सम्राटांचे पुढे नेणारे विचार आहोत, हे विचार जर तुमच्या हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे असते, शिवसेनेचे विचार असते, तर तेच विचार तुमच्या त्या दिवशी देखील दिसले असते. ज्या दिवशी उद्धव साहेबांनी राजीनामा दिला, ज्या दिवशी उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्या दिवशी हे 40 लोक टेबलावर चढले आणि हातवारी करत नाचले. हे मान्य आहे तुम्हाला? हे असले लोक राज्यकर्ते तुमचे होऊ शकतात का? नाही शकत आपले राज्यकर्ते. पण आज मंत्री म्हणून फिरत आहेत, आज आमदार म्हणून फिरत आहेत. तुम्ही मला सांगा, हे आमदार आहेत की गद्दार आहेत? आमदार आहेत की गद्दार आहेत? कारण हेच जे वातावरण आहे ते वातावरण योग्य नाही आपल्या राज्यासाठी. हे वातावरण महाराष्ट्राला गढूळ करून ठेवलेलं आहे. कधीही मी राजकीय इतिहासात महाराष्ट्राचा असं घाणेरडं वातावरण बघितलं नव्हतं. टेबलवर नाचणारे काय, कधी कुठे जाऊन दमदाटी करणारे काय, भाईगिरी करणारे काय. तो भाईगिरी काढून टाका अंगातून. पहिली गोष्ट म्हणजे आमदार आहात, आमदार म्हणून सरळ सोबत लोकांची सेवा करा. अंगात कधी भाईगिरी आणू नका, गुंडगर्दी आणू नका. कारण ही जनता आणि जनता तुम्हाला जागा दाखवून दिली. जर तुम्ही कधी भाईगिरी या जनतेला दाखवली तर ही लोकशाही आहे. पण याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, अनेक वेगळी कारणं देतात. आज कधी सांगतात राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी सतवला, कधी सांगतात फंड कमी दिला, कधी सांगतात हिंदुत्वासाठी गेलो, कधी सांगतात उद्धव साहेब भेटले नाही. सगळं खोटं बोलत राहिलेले आहेत लोक. जसं मी सांगितलं, उद्धव साहेबांचे कधी नाही झाले, ते आपल्याशी काय खरं बोलणार हो? ह्यांचं हिंदुत्व हे एवढं खोटं हिंदुत्व आहे. ह्यांचं खरं हिंदुत्व असतं ना तर मी नवी मुंबईमध्ये तिरुपती बालाजीचं मंदिर जे आणलं त्या मंदिराला यांनी स्थगिती दिली नसती. ह्यांचं जे हिंदुत्व खरं असतं तर परवाकडे ज्या एका खासदारांनी गणपती बाप्पाचं विसर्जन तुम्ही बघितलं असेल कसं केलं ते, असं कोण करतं का? पण कोणीच इतर बोललं नाही सरकारमध्ये, फेकून दिलं क्षेत्र. पण हे त्यांना मान्य आहे. आपल्या साधू संतांना त्या परवा आम्ही बघितलं सांगलीमध्ये कोणीतरी मारहाण केलेली, सरकारमधून कोणी बोललं नाही. आणि सगळ्यात वाईट म्हणजे परवा गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत दंगल घडावी म्हणून कदाचित असेल, पण एका ह्या गद्दारांनी पिस्तूल काढली आणि मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला. ह्यांना मंत्रिपद पाहिजे हे सांगतात हिंदुत्ववादी आहेत आम्ही. पण खरं तर जर तुम्ही बघितलं तर सगळं काही आपल्या हिंदुत्वानी जे शिकवलेलं आहे, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जे शिकवलेलं आहे त्याच्या विरोधात काम केलेलं आहे. गेल्या 2.5 वर्षात जे काही आपलं हिंदुत्व आहे रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पण वचन न जाय, त्या मार्गावर आपण चाललेलो आहोत. प्रत्येक शब्द या जनतेला, ह्या महाराष्ट्राच्या जनतेला दिला तो आपण पाळत आलेलो आहोत. आणि कुठेही जातीपातीमध्ये, धर्मामध्ये, समाजामध्ये, प्रांतामध्ये कधी वाद निर्माण केला नाही. या महाराष्ट्रात आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक कोविडच्या काळात आणली, 2.5 वर्षात आणली. कुठेही वाद निर्माण करू दिला नाही. तरुणांचा आवाज असेल, महिलांचा आवाज असेल, प्रत्येक समाजातला आवाज असेल, ज्येष्ठांचा आवाज असेल, शेतकऱ्यांचा आवाज असेल, आपण ऐकत आलो, प्रत्येकासाठी कामं करत राहिलो, प्रत्येकाची सेवा करत राहिलो आणि कुठेही वाद निर्माण करून दिला नाही. कदाचित त्यांच्या पोटात हे दुखणं असेल की या महाराष्ट्रात दंगली कशा घडल्या नाहीत आणि महाराष्ट्र पुढे कसा चाललेला आहे. खरं जर बघितलं तर गेल्या 2 वर्षात जे काही जागतिक सर्वे आले, जे काही देशातले सर्वे आले, कोविडच्या काळातलं कामाचं तर कौतुक झालंच आहे आपल्या मुख्यमंत्र्यांचं म्हणजे उद्धव साहेबांचं. पण तसंच जर बघितलं तर देशात दोन्ही वर्षात टॉप 3 मध्ये येणारे आपले उद्धव साहेब ठाकरे हे टॉप 3 मध्ये येणारे मुख्यमंत्री आहेत. आणि कदाचित त्यांच्या पोटात हेच दुखत असेल की देशात वेगळा पर्याय बनतो, देशात वेगळा चेहरा येतोय. पण आज मी इथे आलेलो आहे तुमचं सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद घ्यायला. माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. आज मी साधा आमदार आहे, पण अभिमान ह्या गोष्टीचा आहे
की मी शिवसेनेचा आमदार आहे, माझ्या रक्तात शिवसेना आहे, मी स्वतःला विकलं नाही. मी आज इथे उभं राहून सांगतो, या मतदारसंघात येऊन सांगत आहे, इकडच्या स्थानिक गद्दारांनी काही इशारे दिलेले आहेत. इशारे देणं बंद करा, अंगातली गुंडगर्दी काढून टाका आणि आमदारांसारखी लोकांची सेवा करा. जेवढं काही तुमचं राजकीय करिअर आहे ना तेवढं वाचवून ठेवा, कारण इथे पुन्हा एकदा शिवसेनेचाच आमदार जिंकून येणार म्हणजे येणार. अजूनही युवा सैनिक ते विसरले नाहीत. तुम्ही रात्री कसे पळून गेलात, युवा सेनेशी हातपाई केलेली आहेत, आम्ही विसरलो नाही आहोत. पण तरी देखील मी आज सांगतो इथे, जाऊ दे, मी तर जसं सांगितलं ना, जास्ती काही काही लोकांकडे लक्ष द्यायचं नसतं. जेवढी किंमत तेवढंच ठेवायचं असतं. जाऊ दे, कशाला त्यांची लाज करायची अजून. बरोबर आहे, हे तुम्हाला माहिती, मला माहिती, जनतेला माहिती, आणि हे आपण विसरलेलो नाही. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की आज महाराष्ट्र बघत आहे की ही वृत्ती कशी आहे. मैत्रीला कोणी जपलं नाही. या सर्व 40 लोकांना उद्धव साहेबांनी त्यांचा राजकीय जन्म दिला, सामाजिक ओळख दिली, सगळं काही त्यांच्या परिवारासाठी असेल, त्यांच्या मित्र परिवारासाठी असेल आपण केलं. जिंकून आल्यानंतर त्यांना आमदारकी असेल तर जपून ठेवलं, जिंकून आल्यानंतर मंत्रिपद सगळं काही दिलं, आणि तरी देखील उद्धव साहेबांच्या कठीण काळात हे सोडून गेले, पाठीत खंजीर खुपसून गेलेले आहे. कदाचित त्यांच्यावर दडपण काही असू शकतात, मला माहिती नाही, काही आहेत का दडपण? ऐकून आलं मला. हे असू शकतं दडपण. माझं म्हणणं साफ आहे, स्पष्ट आहे, तुम्हाला तिथे राहायचंय. पक्ष बदललाय, तुम्ही रंग बदललाय, तुमची ओळख बदलली, आनंदात राहा, माझं काही म्हणणं नाहीये. राहा तिथे आनंदात, तुम्हाला तुमचं लक लाभो. पण तरी देखील या देशाची प्रथा आहे, या देशात लोकशाही आहे, अजून तरी लोकशाही. आजपर्यंत आपण मानत आलो लोकशाही, आपल्या देशातून पाकिस्तान झालं नाहीये. आणि आज मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला तिथे राहायचं असेल ना, तुमच्यात थोडी हिंमत असेल तिथे दाखवा, लाज उरली असेल तर ती दाखवा, आणि आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. एक सुद्धा निवडणुकीला घेण्याची तयारी नाहीये, ना महानगरपालिकेची, ना नगरपालिकेची, ना जिल्हा परिषदेची, ना आमदारकीची, ना खासदारकीची, कुठलीही निवडणुकीला घ्यायची नाहीये. घाबरून बसलेले आहेत, तरी देखील सांगतात आम्ही बंड केला. 33 देशांनी बंडाचा नोंद घेतला. हो, तुमच्या निर्लज्जपणाचा आणि तुमच्या गद्दारीचा 33 देशांनी काय सगळ्या जगाने नोंद घेतलेली आहे. पण कदाचित तुम्ही अजून आरसा बघितला नाही. आरशामध्ये बघा, इथे गद्दार लिहिलं असेल. चला, 40 कमी पडत असतील आमदार निवडणुकीला, तर चॅलेंज देतो, मी पण आमदारकीचा राजीनामा देतो आणि निवडणुकीला समोर येतो. महाराष्ट्र. पण हे जे वातावरण आहे, हे क्लेशदायक वातावरण आहे. कधी राजकारण मी एवढं घाणेरडं बघितलं नव्हतं. आणि मी आज कुठच्या तोंडाने माझ्या युवा सैनिकांना सांगू किंवा तरुण तरुणींना सांगू की या राजकारणात या, हे खोके सरकार आहे, खोकेचं राजकारणाच्या महाराष्ट्रात, या राजकारणात या, मला लाज वाटायला लागलेली आहे. मला आठवतं 10-12 वर्षापूर्वी मी जेव्हा युवा सेना स्थापन करत होतो, राजकारणात प्रवेश करत होतो, मला अनेक लोकांनी सांगितलेलं, आदित्य राजकारण देऊ नको, राजकारण तुझं काम नाही, राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं, राजकारणात प्रामाणिक लोकांना स्थान नसतं. आता पण आम्हाला खूप लोक सांगतात, जे मित्र परिवार आहेत, मित्र आहेत, सगळे सांगतात की अरे तुम्ही कशाला विचार करता, तुम्ही कशाला दुःखी होता, तुम्ही कशाला एवढं सगळं करताय. उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून खूप चांगले, माणूस म्हणून खूप चांगले आहेत, पण त्यांना घाणेरडं राजकारण जमत नाही. मला तुम्ही सांगा, हे चित्र बदलायला पाहिजे की नको? तुम्हाला प्रामाणिक माणूस पाहिजे की घाणेरडं राजकारण पाहिजे? तुम्हाला स्वच्छ आणि साफ माणूस पाहिजे की घाणेरडं राजकारण पाहिजे? तुम्हाला जनतेशी सच्चा माणूस पाहिजे की गद्दार पाहिजे? आणि हे बदलायचं आपल्याला, कारण हे मान्य करून चालणारच नाही की राजकारणात घाणेरडं राजकारण करायला लागतं, विश्वासघातच करायला लागतो, आणि तरच तुम्ही राजकारण करू शकता. हे मी मान्य करू शकतच नाही. आज 32 वर्षाचा तरुण म्हणून मी जगात अनेक वेगवेगळे देश बघत असतो, आणि तिथे जे राजकारण बदलत आहे, तिकडचं काही वेगळं झालं की आपण नुसतं ते वावा करतो, ट्विटरवर टाकतो, इंस्टाग्रामवर टाकतो की अरे काय हा माणूस जिंकून आला, तिकडचं राजकारण बघा. पण आपल्या देशाचं काय, आपल्या राज्याचं काय, आपल्या शहराचं काय, आपल्या गावाचं काय? आपण कधी सुरुवात करणार? काय आपण नुसतं घाणेरड्या राजकारणाला बळी पडत जाणार आणि विश्वासघाताला बळी पडत जाणार, की आपण कधी ना कधीतरी आपले स्वतःचे नशीब आपल्या हातात घेणार आणि हे राजकारण बदलणार, आपला देश बदलणार? तुम्ही मला सांगा, तुम्ही तयार आहात का राजकारण बदलायला? कारण हा 32 वर्षाचा तरुण आज द्यायला काही नाही, नुसतं तुमच्याकडून प्रेरणा, तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम घ्यायला आलेलो आहे. आज सगळे हे 40 लोकांनी तर पाठीवर वार केलेले आहेत,
पण संपूर्ण जो काही आपण बघतोय आजूबाजूने, आमच्या समोरून बाजूने सगळीकडून वार होतात आमच्यावर, मला सांभाळून घेते तो हा महाराष्ट्र सांभाळून घेत आहे. अनेक तरुण मंडळी असेल, अनेक ज्येष्ठ मंडळी असेल, महिला असतील, तुम्ही सगळेच उद्धव साहेबांसोबत उभे आहात, माझ्यासोबत उभे आहात, शिवसेनेसोबत उभे आहात. कारण तुम्ही लक्षात घ्या, ज्या मिनिटाला शिवसेना फोडली ह्या महाराष्ट्राचे 5 तुकडे करते आणि असं आपण होऊ द्यायचं नाही. मी आज तुम्हाला विचारतोय, मला सांभाळून घ्याल ना? शिवसेनेसोबत राहाल ना? आपली ताकद वाढवायची आहे, सोबत राहाल? मला तुम्ही दोन्ही हात वरती करून तुमचं प्रेम आणि आशीर्वाद द्या. पण ही जी ताकद आहे, ह्याच ताकदीने, ह्याच हाताने, ह्याच आशीर्वादाने आपल्याला आपलं राजकारण सुधारायचं आहे आणि देश बदलायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.